सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 39व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण परमेश्वर प्राप्तीसाठीचे आवश्यक 21 अधिकार बघितले आणि ते 21 अधिकारात आपण बसल्यानंतर परमेश्वर कसं जीवाला ज्ञान आणि प्रेम देतात, परत ते प्रेम मिळवण्यासाठी ते जे उपाय आहे ते उपाय आपण बघितले. आणि हे प्रेम आणि ज्ञान मिळवण्यासाठी जीवाने केलेली क्रिया, कोणत्या क्रियेतून परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम या जीवाला मिळवता येतं हे आपण बघितलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकावर एक आधारित आहे हे आपण बघितलं. आपला धर्म, त्याचं तत्वज्ञान जर आपण विचार केला तर परमेश्वराला या जीवाला आनंद द्यायचा आहे आणि तो आनंद देण्यासाठी परमेश्वर दोनच उपायांनी परमेश्वराचा स्वतःचा आनंद देतात, ते ज्ञान आणि प्रेम. आणि ते ज्ञान आणि प्रेम मिळवण्यासाठी या जीवाला अहेतुक भूतभजन घडावं लागतं. यानंतर आज आपण या सत्संगामध्ये जीवाच्या त्यागाचे प्रकार बघणार आहोत. इथून पुढे अशाच वेगवेगळ्या विषयावरती आपले सत्संग होणार आहे, परंतु हे वेगवेगळे विषय आपल्या तत्वज्ञानामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि त्या विषयाद्वारेच आपण परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत परमेश्वराचा हा धर्म समजून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो. खरं म्हणजे आपल्या धर्माचा जर आपण विचार केला तर हा त्याग हा आपल्या धर्माचा मूळ पाया आहे. त्यागाशिवाय आपल्या धर्माचं मूळ तत्वज्ञान आपल्याला समजू शकत नाही, कळू शकत नाही. आणि त्यागाशिवाय परमेश्वराची प्राप्ती सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून त्याग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु तो त्याग परमेश्वराला या जीवाकडून कोणता अपेक्षित आहे याचा जर विचार केला तर परमेश्वराला ज्ञानयुक्त त्याग अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक जीवाकडून हा जो ज्ञानयुक्त त्याग आहे, ज्ञानयुक्त जे आचरण आहे, हे शक्य होईलच असं नाही. आणि म्हणून परमेश्वराने त्यागाचे अनेक प्रकार आपल्याला सांगितलेले, त्यातले मूळतः 4 प्रकार परमेश्वर आपल्याला समजून सांगतात. आणि ह्या 4 प्रकारामध्ये मुख्य त्याग आपण बघणार आहोत. त्याचे काही उपप्रकार सुद्धा आहे आणि त्यातूनच आपण या विषयाला न्याय देण्याचा किंवा हा विषय समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे या त्यागाच्या संदर्भात परमेश्वरांनी परमपूजनीय महिम भटांच्या काही प्रश्नांना उत्तर देताना 2 ठिकाणी 2 लीळेमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. त्याचप्रमाणे अज्ञात लीळेमध्ये पूजनीय महादाईसा यांना पण निरूपण करताना परमेश्वरांनी या त्यागाच्या संदर्भात सुंदर असं वर्णन केलेलं आहे. एकदा महिम भटांनी देवाला विचारलं की जी निवृत्ताचा आचारू निरूपावा, म्हणजे आपला धर्म जो आहे तो निवृत्ताचा आहे, म्हणजे निवृत्त होण्याचा आहे, संन्यासाचा आहे. पण त्याचा आचार कसा असावा हे महिम भटांनी परमेश्वराला विचारल्यानंतर परमेश्वर सुंदर असं सूत्र सांगतात की प्राप्त विषयांचा त्याग करावा. जे जे विषय आपल्याला मिळत असतील किंवा मिळणार आहे, मिळतात, त्याचा त्याग करणं इथून आपण सुरुवात केली पाहिजे. आणि त्यानंतर परत पूजनीय महिम भटांनी प्रतिप्रश्न केला की त्या त्यागाचे काय लक्षण आहे, ते त्याग कसे ओळखावे. आणि त्यावेळेस परमेश्वरांनी मळवत त्यागू तो निर्गुण, म्हणजे मळवत त्याग जो आहे तो निर्गुण आहे. आणि ह्या त्यागांमध्येच मग राजस, तामस, सात्विक असे वेगळे त्याग परमेश्वरांनी निरूपण केलेले आढळतात.
तर मळवत त्याग तो निर्गुण असं माईम भटांना परमेश्वरांनी या लीळेद्वारे सांगितलेलं आहे. या लीळेमध्ये त्यागाचे अनेक सूत्र परमेश्वरांनी सांगितलेले आढळतात आणि आपण सूत्रपाठात गेल्यानंतरही आपल्या लक्षात येईल की त्यागाच्या सूत्रांची एक पूर्ण अशी मालिकाच आपल्याला आढळते. कारण त्याग हा आपल्या धर्माचा मूळ पाया असल्या कारणाने त्यागाशिवाय काही भेटत नाही आणि तो त्याग परमेश्वराला अपेक्षित आहे आणि त्याग करण्यातूनच परमेश्वर प्राप्त होतात. मग त्याला आपण संन्यास म्हणतो, अनुसरण म्हणतो. तर त्यागाशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाही. त्याचप्रमाणे माईम भटांच्या दुसऱ्या लीळेमध्ये सुद्धा एकदा ह्याच प्रश्नाला उत्तर देतानाही परमेश्वरांनी या त्यागाच्या संदर्भात प्रकाश टाकलेला आहे. एकदा माईम भट आपल्याजवळचं जे द्रव्य आहे ते परमेश्वराच्या ठिकाणी लागावं, त्याची काहीतरी सेवा करता यावी या अनुषंगाने देवाला विचारतात की मी द्रव्य आणावया जाऊ का, म्हणजे घरी जाऊ का काहीतरी द्रव्य आणण्यासाठी. तर देवाने त्यांना अनुज्ञा तर दिली, परंतु काही आचार सांगितला. क्रय विक्रय करू नका, दुसऱ्याचं द्रव्य जे आहे त्याची अपेक्षा करू नका आणि ते असं काहीतरी दुसऱ्याचं द्रव्य क्रय विक्रय करून आणलेलं चुकीचं द्रव्यानी जर तुम्ही आमची सेवा करून पाहत असाल तर ते चुकीचं आहे. कारण मळवत त्याग तो निर्गुण आहे. जे आहे ते मळाप्रमाणे त्याग करून त्या अनुषंगाने माझं सन्निधान दुर्लभ आहे आणि त्या सन्निधानात राहूनच मला प्राप्त करा असं परमेश्वर माईम भटांना सांगतात. या लीळेमध्येही अनेक त्यागाचे सूत्र परमेश्वरांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे एक अज्ञात लीळा येते. त्या अज्ञात लीळेमध्ये सुद्धा परमेश्वरांनी राजस, तामस, सात्विक त्याग याचं वर्णन केलेलं आढळतं आणि त्या वर्णनानुसार कोणता त्याग कसा आहे आणि कोण त्याग कसा करू शकतं या अनुषंगाने महादाईसांना समजावताना परमेश्वरांनी या लीळेमध्ये या त्यागाचे प्रकार सांगितलेले आहे. एकदा देव भक्तजनांच्या समोर निरूपण करत होते आणि तो निरूपणाचा विषय होता चतुर्विध त्याग. तर चतुर्विध त्यागाचा हा विषय निघाल्यानंतर महादाईसांनी देवाला विचारलं की त्यागाचं काय लक्षण. त्यावेळेस देवाने सांगितलं बाई त्याग चतुर्विध, म्हणजे 4 प्रकारचे त्याग असतात. तर महादाईसा पुन्हा विचारते की ते कशा पद्धतीनं आम्हाला त्याचं वर्णन करावं. आणि मग देव सांगतात एक राजस त्याग आहे, एक तामस त्याग आहे, एक सात्विक त्याग आहे आणि एक निर्गुण त्याग आहे. असे 4 प्रकार परमेश्वर त्यांना सांगतात. आणि त्याप्रमाणे एक मळवत त्यागिया, एक मळ त्यागिया, एक अनिष्ट त्यागिया, एक स्वते जाय तेवढी सांडी, मळवत त्यागिया तो दुर्लभ, अशा पद्धतीनं परमेश्वर महादाईसाला या निर्गुण त्यागाचं महत्त्व आणि इतरही 3 त्यागाच्या संदर्भात निरूपण करतात. तर आपण हे त्यागाचे प्रकार आज बघणार आहोत. कारण म्हणजे त्यागाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. भौतिक जगामध्ये सुद्धा आपण विचार केला, कौटुंबिक जीवनात जरी विचार केला किंवा कोणी नोकरी करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल तर तिथं सुद्धा त्यागाची गरज असते. कोणी वेळेचा त्याग करतं, कोणी जीवनाचा त्याग करतं. अशा पद्धतीनं त्यागाशिवाय भौतिक जगात जर काही भेटत नसेल तर आध्यात्मिक जीवनामध्ये त्याग हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे आणि त्यागाशिवाय काही भेटू शकत नाही. परंतु तो त्याग परमेश्वराला ज्ञानावर आधारित असा आहे, अशी आपल्याला अनेक सूत्रातून या संदर्भात
ज्ञान परमेश्वराने वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप दिलेलं आहे. वैराग्य अपेक्षित आहे परमेश्वराला, परंतु ज्ञानेविन वैराग्य काय करावे बापे, अशा पद्धतीनं परमेश्वराने त्या वैराग्याचा निषेध किंवा नकारलेला आहे. म्हणून ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे. ज्ञानाने जो त्याग होतो तोच परमेश्वराला अपेक्षित आहे. तर सर्वात प्रथम परमेश्वराने मळवत त्याग हा पहिला त्याग सांगितलेला आहे आणि तो अत्यंत दुर्मिळ आहे असंही परमेश्वर सांगतात. कारण हा त्याग ज्ञान झाल्याबरोबर किंवा परमेश्वराने बोध दिल्याबरोबर 4 पदार्थांचं, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, या 4ही पदार्थांचं ज्ञान जसं आहे तसं समजल्यानंतर सर्वस्व मळ मानून, मळ म्हणजे घाण, तो त्याग करतो, म्हणजे अनुसरतो, बाहेर पडतो आणि परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी त्या मळाप्रमाणे त्याग केल्यानंतर त्याला मळवत त्याग म्हणतात. हा सर्वश्रेष्ठ त्याग आहे. हे कोणाही जीवाकडून होणं शक्य नसतं, कारण अनेक दोष त्यांनी पूर्वकर्मात जोडलेले असतात, आपल्या अप्रयत्नांनी मिळवलेले असतात, आणि त्यातून बाहेर पडणं, ती हिंमत, ती ताकद ज्ञानात जरी असली तरी त्याच्या संस्कारानुसार ती त्याला प्राप्त करता येत नाही. आता ह्या मळवत त्यागाचे सुद्धा 2 उपप्रकार आहे. एक मळवत त्याग आणि दुसरा मळ त्याग. म्हणजे एक जो असा आहे की ज्ञान होताच सर्व पदार्थांचं, म्हणजे त्याच्याकडे जे असतील मान, पान, सन्मान, कुटुंब किंवा सांसारिक भौतिक जगातील त्याच्याकडे असलेली इस्टेट, या सर्व पदार्थांचा जो त्याग करतो आणि त्या त्यागामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा हेतू धरीत नाही. मळवत त्याग, जसे आपण घाण जी आहे ती टाकून देतो आणि त्या घाणीचा कधी विचार करत नाही, उलट ती घाण आपण कधी टाकू याचं सतत चिंतन केल्यानंतर जेव्हा घाण आपल्याकडून टाकले जाते तेव्हा आपण सुटकेचा श्वास घेतो आणि त्याचं परत कधीही चिंतन करत नाही किंवा अपेक्षा करत नाही. अशा पद्धतीनं या पदार्थांचा त्याग ज्ञान झाल्यानंतर जो करतो त्याला मळवत त्याग म्हणतात. याच्यामध्ये सुंदर असं उदाहरण आपल्या चरित्रामध्ये भक्त ज्या खेई गोई जे आहे त्यांचं आलेलं आहे. या चरित्रामध्ये या खेई गोईच्या संदर्भात लीळा आलेली आहे की त्यांच्याकडे खूप अशी संपत्ती असते. त्यावेळेस 800 वर्षापूर्वी 5 लाखाचा त्यांच्याकडे देवपूजेचा देवारा असतो. घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखवस्तू असतात, श्रीमंती असते. परंतु ज्यावेळेस त्या परमेश्वराकडे येतात, परमेश्वराला बघतात, त्यांना असं वाटतं की हे सर्व सोडून द्यावं आणि परमेश्वराजवळच राहावं. परंतु ती इस्टेट, ते पैसा, ते भौतिक जग, त्याचं करायचं काय असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. आणि त्याच वेळेस परमेश्वराच्या कृपेनं त्यांच्या त्या सर्व इस्टेटीला, दौलतीला आग लागते आणि त्याच वेळेस त्यांचा आग लागते. काही वेळांमध्ये तिथं काही नासधूस होते. त्याच वेळेस त्यांचा एक भाचा त्यांना सांगायला येतो की तुमच्या घरामध्ये काही कुत्री घुसलेली आहे आणि त्यांनी सर्व नासधूस केलेली आहे. त्या घरातलं जे तूप आहे ते सर्व बाहेर असं येतंय, आग लागलेली आहे. अशा पद्धतीनं ते जेव्हा सांगतात तर ते विचार करतात की त्याचा उपयोग आपण आपल्या देवासमोर किंवा देवासाठी करणार होतो, आता तेच राहिलं नाही तर जायचं कशाला. म्हणून ते भाच्याला सांगतात की जे आहे ते तू बघून घे आणि तुझी ती जबाबदारी. अशा पद्धतीने त्या क्षणाला ते त्याग करतात आणि परमेश्वराला अनुसरतात. म्हणजे जे आहे ते उपयोगी येत नाही, उपयोगी आलं नाही
तर ती एक प्रकारची घाण आहे असं समजून त्यांनी त्याग केला. आणि म्हणून लीळाचरित्रामध्ये परमेश्वरांनी खेळीच्या त्यागासंदर्भात गौरव उद्गार आपल्याला काढलेले दिसतात, आढळतात. दुसरा हा मळवत त्यागाचा जो उपप्रकार आहे तो मळ त्याग. याच्यात सात्विकता असते. ज्ञान झालेलं होतं, ज्ञान होताच सर्व पदार्थांचा त्याग करावा असा वाटतो किंवा करतो पण, परंतु मनात एक सात्विक भाव, सात्विक हेतू असतो की हे जे पदार्थ, ही जी संपत्ती आहे, धन दौलत आहे, आपण जी कमवलेली मिळवलेली आहे, ती ही परमेश्वराच्या उपयोगी लागावं अशी त्याची वासना असते. आणि असा सात्विक भाव ठेवून जो त्याग करतो त्याला मळ त्याग म्हणतात. याच्यामध्ये परमपूजनीय भांडारेकर, परमपूजनीय माईम भट हे मळ त्यागात बसतात. कारण भांडारेकरांनी परमेश्वराची दर्शन होताच हेच माझे हितक्ष म्हणून सर्वस्वाचा त्याग करतात. परमपूजनीय भांडारेकर सकाळी सकाळी आपल्या ओसरीवर बसलेले असतात आणि त्यांना काहीतरी प्रश्न पडलेला असतो, म्हणून ते काही पोथी, भगवद्गीता वगैरे काही साहित्य घेऊन बसतात त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. आणि अत्यंत भाव त्यांचा उच्च लेवलला गेल्यानंतर त्याच वेळेस परमेश्वर त्यांच्याकडे भिक्षेसाठी येतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना समजलेलं नसतं. त्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वर म्हणतात, पाठीमागील फांकी बघा, म्हणजे पाठीमागच्या पानावरती बघा. त्यांना आश्चर्य वाटतं की माझ्या मनातला भाव यांनी ओळखला, माझे प्रश्न समजले आणि त्याचं उत्तर पण पाठीमागच्या पानावर मला सापडलं. तर अशी सुंदर मूर्त समोर उभी आहे आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक द्विधा मनस्थिती निर्माण होते की इतकं ज्ञान माझ्या मनातलं जाणणारं, तर मग यांच्यावर काळ का रुसलाय, याशी का भिक्षा मागत फिरताय. परंतु दुसऱ्या क्षणाला त्यांच्या दुसऱ्या मनाने कुरघोडी केली आणि विचार आला की हेच माती इदक्ष आहे, काळच यांच्या हातात आहे, काळ यांच्यावर रुसलेला नाही. आणि त्याच मिनिटाला आपल्या त्यांच्या पत्नीनं आंघोळीसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. सकाळची वेळ आहे, परंतु त्यांनी कसलाही विचार न करता तसेच परमेश्वराच्या पाठीमागे जायला निघतात. पत्नी पुढे होऊन विचारते की आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि तुम्ही कुठे चाललात. त्यावेळेस ते स्पष्ट सांगतात की मी ज्यांचा होतो त्यांच्या बरोबर चाललो आहे, तुम्ही थांबा. त्या सात्विक असल्यामुळे त्या थांबतात. परमेश्वराच्या पाठीमागे पूजनीय भांडारेकर चालत जातात. गंगेच्या कडेला देव आपली जी भिक्षा आहे ती भिक्षेचा स्वीकार करतात. काही प्रसाद भांडारेकरांकडे देतात आणि त्यानंतर 16 वर्ष पूजनीय भांडारेकर देवाच्या सन्निधानात असतात. त्या भांडारेकरांविषयी सुद्धा देवाने गौरवोद्गार काढलेले आहे की त्यांनी कधीही आपली पाठ आम्हाला दाखवली नाही. असे भक्त भांडारेकर, परंतु त्यांच्या मनामध्ये येतं की माझ्याकडं तर खूप गडगंज संपत्ती आहे, पण मी देवाच्या ठिकाणी लावू शकलो नाही किंवा आणायला पाहिजे होती, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी मला काही सेवा करता आली असती. आणि हीच वासना परमेश्वरांनी ओळखून जाणून ती वासना भांडारेकरांकडून करून घेतली. ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये या गोष्टी आल्या की मी देवाच्या ठिकाणी काही करू शकलो नाही आणि मी करायला पाहिजे होतं, त्याच वेळेस देव सांगतात की तुम्ही अशा मंदिराच्या पाठीमागे जाऊन बसा आणि कोणी काही म्हटलं तर ते करा. देवानी आदेश दिला, भांडारेकरांनी तो पाळला. का मंदिराच्या पाठीमागे जाऊन बसल्यानंतर तिथली जी एक राणी आहे ती राणी त्या मंदिरमध्ये दर्शनासाठी येते आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी जेव्हा ती मागे जाते तेव्हा
परमपूजनीय भांडारेकर बसलेले असतात. ते बघितल्यानंतर त्या राणीला आकर्षण निर्माण होतं आणि ती विनंती करून भांडारेकरांना आपल्या राजवाड्यात घेऊन जातात. राजवाड्यात घेऊन गेल्यानंतर सुवर्णपुष्पांनी पूजा करण्याच्या अनुषंगाने भांडारेकरांना आसन करतात, रचतात आणि पूजेला सुरुवात झाल्याबरोबर पूजनीय भांडारेकर त्यांना विनंती करतात की माझी पूजा तुम्ही करू नका. माझे देव जे आहे त्यांना मी घेऊन येतो, त्यांची तुम्ही पूजा करा. त्याप्रमाणे भांडारेकर देवाकडे येतात, विनंती करतात, सांगितलेला प्रकार सर्व सांगतात आणि देवाला विनंती करून परत त्या राजवाड्यामध्ये देवाला घेऊन जातात. ती राणी देवाला बघते. देवाचं सुंदर असं श्रीमूर्ती बघितल्यानंतर देवाला आसन करून ते सुवर्णरत्नांनी पूजा करायला सुरुवात करते. त्यावेळेस देव सांगतात की ही पूजा तुम्ही कोणासाठी काढलेली होती? यांच्यासाठी काढली होती. तुम्ही यांच्या हातात द्या, ते आम्हाला आमची पूजा करतील. अशा प्रकारे भांडारेकरांची जी वासना आहे ती परमेश्वराने पूर्ण केली. सुवर्णपुष्पांनी भांडारेकरांकडून परमेश्वराने ती पूजा स्वीकारून घेतली. अशाच प्रकारे पूजनीय माईम भटांना सुद्धा सतत असं वाटत राहायचं की देवाच्या ठिकाणी माझ्या इस्टेटीतला किंवा माझ्या कमाईतला काही भाग मला सेवा करता यावा. आणि म्हणूनच शेवटी देवाच्या विनंतीनुसार माईम भट व्यापाराच्या अनुषंगाने जातात, जेणेकरून काहीतरी द्रव्य आणता येईल आणि देवाच्या ठिकाणी सेवा करता येईल. तो योग माईम भटांना जरी पुरला नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये रुद्रपूरला गोविंदप्रभूंच्या सन्निधानात असताना पूजनीय माईम भट व्यापार करत आणि त्या व्यापारातून आलेल्या नफ्यातून धर्माची सेवा करत दूरदृष्टिकोनाचा विचार करून पूजनीय माईम भटांनी आज आपण जो रुद्रपूरला राजमठ दर्शन घेतो किंवा ते स्थान पूजन करतो, असं अनन्य साधारण असं महत्त्व असलेलं ते स्थान त्यावेळेस माईम भटांनी ह्या व्यापारातून मिळालेल्या पैशातून विकत घेतलं आणि आपल्या धर्माला आत्तापर्यंत ते उपयोगी पडतंय, पुढेही पडत राहील. असे सात्विक त्याग करून पूजनीय भांडारेकर झालं, माईम भट झालं, यांनी एक वेगळं दिशा, एक वेगळी प्रेरणा आपल्याला दिलेली आहे. खरं म्हणजे त्याग करणं इतकं सोपं नाही. सर्व समजल्यानंतरही त्यागाला जी हिंमत लागते, ती हिंमत निर्माण करणं, त्या हिमतीतून बाहेर पडणं इतकं सोपं नाही. ज्यावेळेस ती वेळ येते आणि ज्याच्यावर येते त्याला ते समजू शकतं. कारण अत्यंत कष्टाने प्रयासाने आपण इस्टेट कमवलेली असते. त्याच्यासाठी खूप जीवनातले दिवस क्षण आपण लावलेले असतात आणि त्या कष्टातून मिळवलेली इस्टेट आपण कोणता उपभोग न घेता आता आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आणि ते सर्वस्व सोडून परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरायचं, म्हणजे त्याला खूप मोठी हिंमत लागेल. आणि ती हिंमत परमेश्वराचं ज्ञान आपल्याला देत असतं. परंतु ते ज्ञान जसं आहे तसं आपण जाणलं पाहिजे. आपलं हित त्या त्यागात आहे की आपलं हित या इस्टेटीच्या उपभोगात आहे, ही ज्याला कळेल तेव्हाच तो हिंमत धरू शकतो. अशा पद्धतीनं मळवत त्याग हा प्रथम परमेश्वराने अत्यंत महत्त्वाचा आणि निर्गुण त्याग सांगितलेला आहे. त्याचे उपप्रकार आपण बघितले, मळवत त्याग आणि मळत्याग. त्यानंतर दुसरा त्याग जो आहे तो अनिष्ट त्याग. अनिष्ट म्हणजे चुकीचं. हे चुकीचं आहे ही जाणीव झाल्यानंतर जो आपण त्याग करतो त्याला अनिष्ट त्याग म्हणतात. चुकीचं काय समजायचंय? संसार अनिष्ट आहे आणि या संसारातून जे आपण कर्म करतो ते कर्म, त्यातून मिळणारं दुःख, त्यातून मिळणारे पाप आणि त्या पापातून मिळणारं आपलं दुःख आपल्याला
याची जाणीव झाल्यानंतर तो संसार अनिष्ट आहे म्हणून सर्व सोडून जो अनुसरतो त्याला अनिष्ट त्याग म्हणतात. पूर्वकर्माचा जोड नाही किंवा प्रयत्न नाही या अनुषंगाने एखादा जीव संसाराला लागतो, परंतु पुढे गेल्यानंतर तो संसार आणि या संसारात राहत असतानाच परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला जाणीव होते की अरे आपण जे करतोय ते चुकीचं आहे, हा संसार अस्थिर आहे आणि म्हणून दुःख मूळ पापमूळ आहे. परमेश्वरांनी सांगितल्यानंतर त्याची प्रचिती कोणी एकेकाळी आपल्याला होते आणि त्या संसाराचा त्याग चुकीचा आहे म्हणून जेव्हा आपण करतो त्याला अनिष्ट त्याग म्हणतात. परंतु या अनिष्ट त्यागामध्ये सुद्धा 3 प्रकार येतात आणि साहित्यामध्ये लीळाचरित्रामध्ये अनिष्ट त्यागाचे अनेक भक्त जरी आपल्याला समजत असले किंवा माहीत असले तरी परमपूजनीय भट्टोबास म्हणजे आपले प्रथम आचार्य हे ह्या त्यागामध्ये बसतात, कारण ते संसार करत होते. संसार करत असताना ज्यावेळेस परमेश्वराचा बोध झाला, परमेश्वराची भेट झाली आणि तो संसार कसा दुःखमूळ आणि पापमूळ आहे हे कळाल्यानंतर त्यांनी तो अनिष्ट म्हणून त्यागला. याच्यामध्ये 3 उपप्रकार येतात. पहिला प्रकार आहे ज्ञान झाल्यानंतर ईश्वराची आवडी होते आणि सर्व पदार्थाची आवडी आहे, त्याला देवाची पण आवडी आहे, परंतु अनुसरलेला नाही येतो. पण अनुसरला जरी नसला पण त्याला त्या ज्ञानातून त्या आवडीतून एक जाणीव होते की आपल्याला भविष्यात जर आपण अनुसरलो नाही तर आपण नरकात जाऊ, आपण दुःखात जाऊ. या भीतीपोटी त्या भीतीच्या अनुषंगाने जो अनुसरतो हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार ज्ञान तर झालंय परंतु घरची व्यवस्था जी जबाबदारी आहे आपल्याला ती जबाबदारी पूर्ण करून आपण जावं अशा अनुषंगाने नंतर तो सर्व जबाबदारी पास केल्यानंतर, जबाबदारी पूर्ण केल्यानंतर तो अनुसरतो. म्हणजे जसं मुलं आहे, मुली आहे, त्यांचे लग्न असतील, काही जबाबदाऱ्या असतील, इतर अशा ज्या जबाबदाऱ्या आहे त्यातून पुढे जाऊन आपल्याला अडचण नको निर्माण व्हायला, अन्यथा आपल्या अनुसाराला अडथळा निर्माण नको व्हायला, अशा अनुषंगाने ती जबाबदारी तो पूर्ण केल्यानंतरच अनुसरतो. तिसरा प्रकार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञान तर झाले परंतु आपली जी जीवाची राजस आणि तामस प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे, त्यानुसार त्याला काही सवयी लागलेल्या आहे. मग त्या विकाराच्या असतील, काही जड चेतन पदार्थाच्या उपभोगाच्या असतील, जसे की परमेश्वराने दंडी, दर्शी, स्पर्शी, कुचमर्दिनी अशा ज्या अवस्था सांगितलेल्या आहे, तर ती दंडी आणि स्पर्शी ही अवस्था पास केल्यानंतर तो अनुसरतो, कारण त्याला त्याची राजस तामस प्रकृतीची जाणीव झालेली असते आणि त्याला एक मनामध्ये भीती असते की आपण आत्ता जर अनुसरलो आणि आपल्या प्रकृतीनं आपल्याला ते अनुसरण सिद्धीस न्यायला अडथळे निर्माण केले तर मग ते अनुसरण उपयोगाचं होणार नाही. आणि म्हणून तो काही अवस्था ज्या आहे आपल्या जीवाच्या त्या पास करू देतो. त्या पास केल्यानंतर तो अनुसरतो. या अनिष्ट त्यागामध्ये अशा 3 प्रकार येतात आणि यामध्ये बरेचसे आपण लोक बसत असतो. कोणी संसाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी, कोणी आपल्या जीवाच्या अवस्था पार करण्यासाठी किंवा नरक नको, दुःख नको या अनुषंगाने अनुसरण घडत असतं. परंतु तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. ती जाणीव त्याला होणं, त्या जाणीवेतून त्यांनी या संसारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं आणि त्या हिमतीतून बाहेर पडून परमेश्वराला प्राप्तीच्या अनुषंगाने अनुसरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ती अनिष्ट त्याग जे चुकीचं आहे ते चुकीचं समजून जे योग्य आहे त्याचा स्वीकार करून परमेश्वराने सांगितलेल्या तत्वावरती, आचाराविचारावरती जाण्याचा प्रयत्न करणं या अनिष्ट त्यागात येतं. तिसरा जो त्यागाचा प्रकार आहे सदैव त्याग.
ह्या सत्यव त्यागी जो आहे त्याला ज्ञान तर झालं आहे, परंतु लोभ आहे. संसाराच्या पाशात तो राहणे व नंतर सर्वच नष्ट झाल्यानंतर आपण जाऊ किंवा अनुसरू अशी मानसिकता त्याच्या मनामध्ये असते. त्या लोभामुळे, संसाराच्या पाशामुळे तो त्या संसारात राहतो. त्याला सर्व समजतंय, जाणीव झालेली आहे. परंतु कधी एकेकाळी किंवा काही कारणास्तव त्याचा जो संसार त्याने उभा केलेला आहे किंवा त्याने जी इस्टेट कमवलेली ती नष्ट झाली. आता काहीच नाही आहे, मग आता काय करायचं म्हणून तो अनुसरतो. त्याला सत्यव त्याग म्हणतात. आणि याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार येतात. हे उपप्रकार जे आहे, ज्ञान तर झाले, परंतु त्यांनी जी कमवलेली इस्टेट असते, मानपान असतो किंवा भौतिक जगामध्ये त्याचं जे त्यांनी कमवलेल्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये त्याची ममता अडकलेली असते, त्याची लालच, उपभोगाची इच्छा त्याची असते आणि त्यामुळे ते अनुसरण थांबलेलं असतं त्याचं. परंतु काही कारणास्तव ते पदार्थ नष्ट झाले, संपले, आता परत आपण ते करू शकत नाही अशा अनुषंगाने विचार करून, झालं ते चांगलं झालं अशा अनुषंगाने असा होकारात्मक विचार करून तो त्याग करतो, अनुसरतो. त्याला सत्यव त्याग म्हणतात. आणि या सत्यव त्यागातला हा पहिला प्रकार आहे. त्याच्या पुढे जाऊन दुसरा प्रकार आहे, एकदा नष्ट झालेले पदार्थ पुन्हा तो प्राप्त करतो, नव्या उमेदीनं उभा करतो. म्हणजे एकदा मिळवलंय ते काही कारणास्तव नष्ट झालं, परत तो दुसऱ्यांदी मिळवतो, लगेच अनुसरत नाही. पहिला जो आहे तो लगेच अनुसरतो, पण दुसरा जो आहे परत नव्या उमेदीने तो परत प्राप्त करतो ते. आणि जेव्हा दुसऱ्यांदी मिळवल्यानंतर काही कारणास्तव परत नष्ट होतं, त्यावेळेस तो विचार करतो की अरे आपलं 2दा घडलंय अशा गोष्टी, देवाला ते मान्य नाही आणि आपल्याला तर सर्व जाणीव आहे, आपल्याला सर्व समजतंय, तर आपण मग आता परत याच्यात का पडावं, पडलो ही चुकी झाली असा पश्चाताप, असं प्रायचित्त घेऊन तो अनुसरतो. या सत्यव त्यागातला हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे, एकदा नष्ट झालेले पदार्थ तो पुन्हा प्राप्त करतो, ते पुन्हा नष्ट होते, पुन्हा प्राप्त करतो, तेही नष्ट होते. म्हणजे पहिला एकदा नष्ट झाल्यानंतर लगेच अनुसरतो, दुसरा जो आहे 2दा नष्ट झाल्यानंतर अनुसरतो, आणि हा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, म्हणजे तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. आणि त्याला ते अपयश येत असतं सतत. आणि ते अपयश येत असल्या कारणाने तो आत्मचिंतनातून कधी काळी परमेश्वराच्या कृपेने त्याला ते जाणवतं, कळतं की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय आणि आता आपण अनुसरलो पाहिजे. याचा विचार करून तो अनुसरतो. हा तिसरा प्रकार ह्या सत्यव त्यागामध्ये येतो. चौथा जो प्रकार आहे, उपप्रकार सत्यव त्यागाचा, त्यांनी भौतिक जगातल्या ज्या इस्टेटी कमवल्या आहेत त्या तर नष्ट झाल्याच आहे, परंतु नष्ट झालेच तरीही तो अनुसरत नाही. परंतु काही काळानंतर, काही अनुषंगाने, पूर्वकर्माच्या त्याच्या जोडीनं त्याचं शरीर रोगाने अनुपयोगी होतं, म्हणजे त्याला विशिष्ट काही आजार होतो. आणि मग मात्र तो म्हणतो पदार्थही राहिले नाही, शरीरही साथ देत नाही, मग आपण इथं का राहावं, कशासाठी राहावं. आणि असा विचार करून जे होतं ते चांगलं आहे असं समजून परमेश्वराला तो अनुसरतो. हा सत्यव त्यागातला चौथा प्रकार आहे. तर असे सत्यव त्यागाचे 4 प्रकार, उपप्रकार आपण बघितले. आणि त्यानंतरही त्यागाचा चौथा प्रकार, कुष्ठवासनीयाचा त्याग. या कुष्ठवासनीयाचा त्याग हा चौथा त्याग आहे. आप्तेष्ट घरातून काढून देतात, काहीच आधार नसतो, तेव्हा तो अनुसरतो. म्हणजे परमेश्वराने देमतीला कुष्ठवासनीयाचा एक दृष्टांत सांगितलेला आहे का, एक कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असते ज्यांनी आपल्या कष्टाने आपलं मान पान, पैसा, भौतिक जगामधल्या जे बी सुख असतील ते मिळवलेले असतात, परंतु त्याला कधी काळी महारोग होतो आणि त्या कारणास्तव त्याला त्याच्या घरातलेच
एक विशिष्ट वेगळी जागा देतात, भांडे करून वेगळे देतात. परंतु तो रोग जेव्हा वाढतो तेव्हा त्याच्याकडे पाहून त्याचे आप्तेष्ट हा मरत का नाही, थुंकतात, त्याची हेटाळणी करतात. परंतु तरीही त्याला काही वाटत नाही. पण ज्यावेळेस त्याच्याबरोबर सतत सुखदुःखात बरोबर राहणारी सहचरिणी जी असते, त्याची जी पत्नी असते, तीच त्याचा जेव्हा रागराग करायला लागते, तेव्हा त्याला जाणवतं की अरे आपण चूक करतोय, हे कुणीही आपले नाही, आपण यांचे नाहीये. आणि म्हणून तो त्या घरातून निघून गावाच्या बाजूला दुबळेश्वराचं एक मंदिर असतं देवतेचं, आणि त्या दुबळेश्वराच्या मंदिरात जाऊन तिथंच त्या देवतेची सेवा करतो. त्या देवतेला सांगतो, देवा तू माझा, मी तुझा. त्या अनुषंगाने ती देवता त्याला दृष्टपर फळं द्यायला सुरुवात करते. कुणी जेवण आणून देतं, कुणी कपडे आणून देतं, कुणी त्याची अप्रतिशरित्या सेवा करतात. आणि ज्यावेळेस तो बरा होतो त्यावेळेस त्याच्या घरच्यांना जेव्हा कळतं, तर लोक आपल्याला नावं ठेवतील अशा अनुषंगाने, किंवा आता चांगले झालेले आहेत तर आणायला काय हरकत आहे, अशा अनुषंगाने जेव्हा त्याला घरचे आणायला जातात, तेव्हा तो म्हणतो, तुम्ही माझे नाही, मी तुमचा नाही, मी आता देवाचा, देव माझा, अशा अनुषंगाने तो त्याग करतो, तो जात नाही. त्यावेळेस ती देवता त्याला दृष्टफळ फळ देतेच, पण अदृष्टफळ सुद्धा सुखफळ देते. अशा पद्धतीनं कोणीही माझं नाही आणि मी कोणाचा नाही. आपल्या जीवनामध्ये प्रसंगानुरूप असे प्रसंग ह्या कुष्टी वासनेच्या दृष्टांताच्या अनुषंगाने प्रचितीला आपल्याला येत असतात. पण त्यातून आपण शिकलो पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढउतार, अडीअडचणी, संकट येत असतात. खऱ्या अर्थाने तत्वज्ञान समजण्यासाठी परमेश्वराने दिलेलं अनमोल असा अनुभव तो आपल्यासाठी असतो, परंतु आपण त्या दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपल्या जीवनातले संकट किंवा अडीअडचणी ह्या आपल्याला उजळण्यासाठी परमेश्वराने दिलेले असतात. खरं म्हणजे आपणच पूर्वकर्मात ते जोडलेले असल्यामुळे ते आपल्या समोर येतात. परंतु एक मानसिकता आपली झालेली असते की परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. परंतु होकारात्मक जर विचार केला तर त्यातून जो माणूस शिकतो ते कशातूनही शिकत नाही. आपल्या अडचणी असतील, आपले संकट असतील, त्यातून आपल्या आजूबाजूचे माणसं आपल्याला ओळखता येतात. आपल्याला आत्मचिंतन करता येतं. परमेश्वराचे अनेक सूत्र आपल्या प्रचितीला येतात. आणि त्याच वेळेस जर तुम्ही देव माझा, मी देवाचा फक्त असं म्हणून राहिलो, तर नक्कीच अनिष्ट त्यागाचा हा वासनेचा जो त्याग आहे तो आपल्याकडून घडू शकतो. तर त्याग परमेश्वराने तर सर्वात श्रेष्ठ मळव्यत त्याग सांगितला आहे, मळत्याग सांगितलेला आहे. परंतु त्याग होणं, त्याग करणं हे परमेश्वराला या जीवाकडून अपेक्षित आहे. तो कुठला त्याग करतात, कोणता त्याग करतात, त्यांनी काय जोडलेलं आहे, त्यांनी कसा प्रयत्न केलेला आहे, याचा विचार न करता परमेश्वर ज्यावेळेस एखादा जीव त्याग करतो त्यावेळेस त्या त्यागाची, त्याची वासना, त्या त्यागाचा हेतू आणि उद्देश परमेश्वर स्वीकारतात. आणि या त्यागातूनच आपण नवीन जीवनाला सुरुवात करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि परमेश्वराने त्याग हा क्षणोक्षणी पावलोपावली करायला लावलेला आहे. एका मिनिटात, एका क्षणात आपण सर्वस्व सोडून जाऊ शकत नाही. पण आपल्याला आत्ता या कौटुंबिक जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये या गोष्टीची एक सवय झाली पाहिजे. कितीतरी सुंदर असे सूत्र परमेश्वराने आपल्याला सांगितलेले, संग्रह न करावा, आवड निवड न व्हावी, क्षणोक्षणी त्याग करावा. तर हे जे सूत्र आहे हे आपल्याला खूप काही शिकून जातात. आणि ह्या त्यागातूनच आपण नवीन नवीन उजळत राहत असतो. आज काहीतरी सोडलं, उद्या काहीतरी आपण सोडत जाऊ. आणि एक वेळ अशी येईल का सर्वस्व सोडण्याची हिंमत आपल्यामध्ये निर्माण होईल. ही प्रॅक्टिस, ही सवय जर आत्तापासून आपण लावली तरच त्या मूळ त्यागापर्यंत आपण जाऊ शकतो. अन्यथा विनाकारणच आपल्यामध्ये एक अन्यथा ज्ञान, एक गैरसमज भरलेला असतो की मला इकडं
अशी सवय आहे, अशी खाण्याची, अशी झोपण्याची, अशी राहण्याची, तर मी तिथं जाऊन कसा राहीन? मी कसा काही खाऊ शकतो, कसं राहू शकतो? मला तिथं झोप येईल का? मला कुणी सांभाळेल का? अशा अनेक प्रश्नांचं जे काहूर आहे ते अन्यथा ज्ञानाचं आणि अज्ञानाचं आहे. त्याने जर प्रथमपासूनच त्यागाची जर घरातूनच सवय लावली तर नक्कीच तो सुंदर असा त्याग करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. खरं म्हणजे परमेश्वराला ज्ञानयुक्त त्याग अपेक्षित जरी असला तरी काही अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये काही प्रसंग निर्माण झाले आणि त्यातून ह्या जीवाने जर त्याग केला आणि एकनिष्ठपणे परमेश्वराला शरण गेले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी परमेश्वराची असते. परमेश्वराच्या समर्थवादावरती जर आपली निष्ठा असेल आणि त्या निष्ठेतूनच आपण परमेश्वराला अनुसरलो म्हणजे आपल्या स्वतःच्या हितासाठी जर त्याग केला तर नक्कीच परमेश्वर सहाय्य करतात आणि सर्वस्वी जबाबदारी घेतात. योगक्षेम वहाम्यहम म्हणजे परमेश्वराला शरण गेल्यानंतर परमेश्वराची जबाबदारी आहे. बोध देणं आणि प्राप्तीला नेणं आद्यंती दैव मध्य पुरुष असं परमेश्वरांनी एका सूत्रातून सुंदरपणे आपल्याला एक अप्रत्यक्षरित्या खूप मोठा आधार दिलेला आहे की बोध द्यायचं माझं काम आहे. जर तू तुझ्या कडेने जर अनुसरला तर प्राप्तीला न्यायचं माझंच काम आहे. म्हणजे परमेश्वरांनी जबाबदारी घेतलेली आहे पण ती आपण जबाबदारी परमेश्वरावरती टाकता आली पाहिजे. आपल्याला ती आपण टाकली पाहिजे. त्याच्यासाठी लागतो त्याग. त्या त्यागाची हिंमत ज्ञानातून प्राप्त होते आणि ते ज्ञान स्वतःच्या हिताचं आहे. आपलं यात हित आहे आणि ह्या हिताशिवाय आपल्याला दुसरं कोणतंही चांगलं हित नाही. अनेक जन्मात अनंत सृष्टीत मी हा त्याग न केल्यामुळं अनंत दुःखामध्ये पडलो आणि दुःखाला प्राप्त झालो ही जाणीव ज्या जीवाला होईल तो जीव अशा पद्धतीचा त्याग करू शकतो आणि त्याशिवाय त्याला मात्र पर्याय नाही. आज नाही तर कधीच नाही असा विचार जेव्हा तो करेल तेव्हा मात्र त्याच्याकडून त्याग घडेल आणि तो त्याग एक विशिष्ट वयात करण्याची वासना, विशिष्ट वयात तो त्याग घडावा किंवा करणार आहोत याचा प्रयत्न, याची विचार जो व्यक्ती करेल त्याचा मात्र नक्कीच परमेश्वर स्वतः त्याग करून घेतील. पण त्यासाठी आपला प्रयत्न अत्यंत गरजेचा आहे. कारण विषयाची आणि जी वेळ असते ब्रह्मविद्येची ती एकच आहे. ज्यावेळेस आपण संसाराला वेळ देत असतो त्याच वेळेला ब्रह्मविद्यासुद्धा प्राप्त होत असते, परमेश्वराचं ज्ञानसुद्धा प्राप्त होत असतं. परंतु त्याकडं आपण दुर्लक्ष न करता थेंबे थेंबे तळे साचे अशा थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टीतून जर परमेश्वराचं तत्त्वज्ञान आपण जर समजून घेतलं तर नक्कीच एक वेळ अशी निर्माण होते, एक वेळ अशी जीवन आपल्याला संधी देत असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये की ती हिंमत, ती त्यागाची हिंमत आपल्यामध्ये निर्माण होऊन आपण परमेश्वराला अनुसरू शकू. कारण आजच्या जगामध्ये अनुसरण हे खूप सोपं झालेलं आहे. परमेश्वरांनी चरित्रामध्ये सांगितलेलं अनुसरण, सूत्रपाठातून सांगितलेलं त्यागाचे सूत्र हे आज किती लोक पाळताना दिसतात. परंतु तरीही परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं परमेश्वरासाठीच जर आपण घरातून बाहेर पडलो आणि जितकं करण्यासारखं आहे, जितकं करू शकतो तितकं जर केलं तर परमेश्वर नक्कीच आपलं जे अनुसरण आहे ते पदरात घेतील. खरं म्हणजे आज आपण अनुसरायचा विचार न करता ते अनुसरल्यानंतर सिद्धीस नेण्यासाठी विचार केला पाहिजे. सिद्धीत जाणार आहे का नाही ते अनुसरण याचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी खूप मोठा आचार, खूप मोठं तत्त्वज्ञान समजून घेण्याची गरज नाही. फक्त अचूक जो धर्म आहे कर्मकांडाच्या व्यतिरिक्त, विधीच्या व्यतिरिक्त जो आंतरिक शुद्धीकरणाचा तो धर्म परमेश्वराने सांगितलेला आहे. स्वतःसाठी सांगून स्वतःच्या हितासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी जो परमेश्वराने धर्म सांगितलेला आहे तो धर्म आपण समजून घेणं गरजेचं आहे. धर्म म्हणजे
लीळाचरित्र, धर्मधर्म म्हणजे सूत्रपाठ, धर्मधर्म म्हणजे दृष्टांतपाठ, खूप मोठ्या पोथ्या, स्थळं, असं जे आपण समजतोय ते एक ज्ञान आहे. एक त्या ज्ञानाचं स्पष्टीकरण आहे. परंतु धर्म म्हणजे आपण केलेली कृती आणि ती आपल्यासाठी धर्म असतो. मग तो आपला छोटासा त्याग असेल, काही मोठा त्याग असेल, आंतरिक शुद्धीकरणासाठी केलेला प्रयत्न असेल, छोटासा आचार असेल, तो आपल्यासाठी धर्म असतो. आपलं उठणं, आपलं बसणं, आपलं बोलणं, आपलं विचार करण्याची पद्धत, आपलं चिंतन, परमेश्वरचा धर्म जो आहे तो किती मोठा आहे याचा विचार करून समाजात राहणं, समाजाचा बदल किंवा आपल्यातला बदल समाजात बघणं, हा खरा धर्म आहे. आणि हा आपण समजून घेतला पाहिजे. आपण धर्म एक कर्मकांडात, विधीत अडकून टाकलेला आहे, परंतु खरंच तो कर्मकांडातला किंवा विधीतला धर्म शेवटास आपल्याला घेऊन जाईल का, याचं चिंतन जो करेल तो मात्र या खऱ्या धर्मापर्यंत पोहोचू शकेल. आणि म्हणून आपण असा जेव्हा विचार करतो की मला देव व्हावा, देव झाला पाहिजे, माझ्या या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मी बाहेर पडलो पाहिजे, मला परत या नरकाचे दुःख झाले नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी अनुसरण हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अनुसरल्याचा देव परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि ते अनुसरण हे त्यागावर आधारित आहे. आणि त्याग हा आचाराशी निगडीत आहे. म्हणून आत्तापासून छोटा छोटा त्याग, छोटा छोटा आचार जेव्हा आपण करायला सुरुवात होऊ, तेव्हा मोठ्या त्यागापर्यंत, मोठ्या आचारापर्यंत आपण जाऊ शकतो. ती वासना, तो प्रयत्न आपला असला पाहिजे. जेव्हा एखादा विद्यार्थी पहिलीत जाईल तेव्हा तो 10वीत जाईल. जो पहिलीतच जाणार नाही तो 10वीत कसं जाईल? ना आपल्याला या अनुषंगाने एक एक पायरी चढत चढत ह्या त्यागाच्या गोष्टी आपण समजून घेऊन क्षणोक्षणी त्याग आपल्या घडला पाहिजे. आणि त्या क्षणोक्षणी त्यागातूनच आपल्याला या भौतिक जगाचा जो खोकलेपण आहे, जे भ्रमत्व आहे, ते आपल्याला कळतं आणि त्यातून आपण बाहेर पडण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. प्रयत्न करी दैवाचे साह्य. ज्यावेळेस आपण असा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र नक्कीच परमेश्वर आपल्याला साह्य करतात. ती हिंमत आपल्याला देतात, ती ताकद आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये देतात. फक्त ती इच्छा बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. तो प्रयत्न करणं आपलं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण सर्व करतोय, ज्ञान मिळवतोय, वाचन करतोय, सत्संग ऐकतोय, कुठंतरी मोठ्या मोठ्या धार्मिकतेमध्ये जातोय, देवपूजा करतोय, क्रिया करतोय, सर्व करतोय. परंतु जे करायला पाहिजे त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होतंय. आणि ते करणं म्हणजे त्याग आहे, ते करणं म्हणजे आचार आहे, आणि ते करणं म्हणजे परमेश्वराने सांगितलेला मूळ धर्म, अचूक धर्म समजून घेणं आहे. आपण सर्व करतोय, पण सर्व करत असताना जे करायला पाहिजे ते जर करत नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही. म्हणून धार्मिकता आपण करत असताना काय करतोय, किती करतोय आणि किती दिवस तेच तेच करायचं आहे याचं जेव्हा चिंतन करू तेव्हा नक्की त्यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. ती अचूकता आपल्याला समजली पाहिजे आणि ती ज्ञानातून नक्कीच समजते, कळते. आणि म्हणून आजच्या या सत्संगाच्या माध्यमातून आपण छोटी छोट्या त्यागातून सुरुवात करण्याचा प्रयत्न करू. या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं, आव्हान केलं होतं, विनंती केली होती की आपण सूत्रपाठ वाचत असताना असे किती सूत्र आहे का ते आजही आपण करू शकतो. अगदी नैसर्गिकरित्या सहजचपणे ते सूत्र आपण पाळू शकतो. ते सूत्र आपण बाजूला काढा, त्याचं चिंतन करा आणि त्याची एक सवय लावा. कारण सवय लावल्याशिवाय हा जीव ते आचरणामध्ये सातत्य ठेवू शकत नाही. देवाने सांगितलं, एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की महात्म्यानी प्रिय वक्त्या व्हावे, म्हणजे गोड बोलावं. आता परमेश्वराने सांगितलेलं हे सूत्र आज आपण पाळू शकतो असा विचार केल्यानंतर पाळायला सुरुवात करतो, परंतु त्याच्यात सातत्य ठेवण्यासाठी त्याचं चिंतन केलं पाहिजे. देवाने आपल्याला गोड बोलायला लावलं आहे, देवाने आपल्याला गोड बोलायला लावलं आहे असा विचार करून जेव्हा आपण त्याच्यामध्ये सतत सतत प्रयत्न करू तेव्हा तो आपला स्वभाव होऊन जाईल. स्वभाव प्रकटित जीवन म्हणजे तो स्वभाव आपला जेव्हा होईल
तेव्हा आपण ते वचनं, ते सूत्र आपण पाळायला सुरुवात करू आणि एक सूत्र पाळलं का आपोआपच दुसऱ्या सूत्राचं गुंफण बांधल्या जाते. पण अशी किती सूत्र आहे का ते बाजूला काढून त्याचं जर चिंतन केलं आणि सहजपणे त्याच्या आपल्या आचरणामध्ये जी नैसर्गिकता जर निर्माण झाली तर नक्कीच आपल्याला धर्म खूप सोपा, सरळ आणि साधा वाटायला सुरुवात होईल. जे आपल्या मनामध्ये जी भीती आहे धर्माविषयी, का मी हे करू शकेल का नाही, केलं तर ते पूर्ण होईल की नाही, माझ्याच्याने होईल की नाही, याच्या शंका आहे, या मनामध्ये येणार नाही. ते न येण्यासाठी ह्या गोष्टीचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. हा सांगण्याचा माझा उद्देश काय आहे हे काहींना न समजल्यामुळं काहींनी मला पर्सनल अकाउंटला प्रश्न केले किंवा काहींनी फोन पण केले की तुम्ही सूत्रपाठामध्ये असे किती सूत्र आहे का जे आपण पाळू शकतो, ते काढले, त्याची लिस्ट काढा, लिस्ट आम्हाला पाठवा. आता मी काय करू शकतो याची लिस्ट मी काढली आहे. तीच लिस्ट तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही ते करालच याची काय गॅरंटी? पण आपण ते काढलं पाहिजे, आपण तो प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला काय आपण करतोय किंवा करू शकतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे किंवा माहीत असतं. म्हणून दुसऱ्याकडून ती लिस्ट घेऊन काही उपयोगाची नाही. धर्म हा स्वतः करण्याचा विषय आहे. धर्म ना सांगण्याचा विषय, ना कोणीतरी सांगेल म्हणून ऐकण्याचा विषय आहे. परंपरेने आपल्याला हे तत्त्वज्ञान परमेश्वर कृपेने आपल्यापर्यंत पोहोचलंय. ते समजून घेण्यासाठी ज्ञानाच्या अनुषंगाने, परंतु करण्याचा विषय, आचरणाचा विषय, त्यागाचा विषय जेव्हा येतो, अनुसरण्याचा विषय जेव्हा येतो, तेव्हा मात्र आपण ते वैयक्तिक असतं आणि आपल्याला ते करावं लागतं. त्याच्यासाठी दुसऱ्यांवरती कोणावरही अवलंबून तुम्हाला राहता येणार नाही आणि म्हणून आपलं नियोजन आपण करावं, आपण काय करू शकतो याचं चिंतन आपण करावं आणि ते करायला सुरुवात करावी. त्यात एक वेगळा आनंद तुम्हाला निर्माण होईल, एक स्वस्थता चित्त निर्माण होईल तुमच्यामध्ये, एक आत्मिक समाधान. त्या आत्मिक समाधानाबरोबर हिंमत, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलेल आणि तुम्हाला अप्रतिशरित्या जीवन खूप सुंदर आहे अशी जाणीव, अशी एक अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होईल. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं तो अनुभवी प्रचिती यायला सुरुवात होईल, दुसऱ्यांच्या प्रती प्रेम, दुसऱ्यांच्या प्रती होकारात्मक विचार, धर्माच्या प्रती अत्यंत ब्रॉड विचार म्हणजे मोठा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये सहजच निर्माण होईल किंवा नैसर्गिकरित्या यायला सुरुवात होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धर्माला किंवा धार्मिकतेला सुरुवात केली असं समजण्यास काही हरकत नाही. परंतु त्याला कुठंतरी आपण स्वतः सुरुवात करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस पूजनीय माईम भटांना पहिल्या भेटीत परमेश्वर सांगतात की कोणत्याही कर्माने परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही, एका परमेश्वराशिवाय ते शक्य नाही, त्यावेळेस माईम भटांना सुद्धा प्रश्न पडला की अरे मग मी तर धार्मिकता करतोच आहे, याची करतो, त्याची करतो. त्या देवतेलाच तो परमेश्वर म्हणत होता किंवा जाणत होता, समजत होता. पण जेव्हा परमेश्वराने हत्तीच्या दृष्टांतातून त्याचं वेगळंपण त्यांना समजावलं, तेव्हा लक्षात आलं की मी नेमकं कशाला काय समजत होतो. ती अचूकता त्यांना माहीत नसल्यामुळं ते सावध झाले आणि त्याच वेळेस बोध झाला. तसं आज आपलं झालेलं आहे. आपण धार्मिकता करतोय, सहजच सांगतो, मग मी स्थानावर जातो, मी देवपूजा करतो, मी स्मरण करतो, मी क्रिया करतो, मी कुठंतरी कार्यक्रमात जातो, सत्संग ऐकतो. पण त्याच्याही व्यतिरिक्त परमेश्वरांनी स्वतःच्या अनुषंगाने सांगितलेला जे आचारयुक्त जो धर्म आहे, आचाराने निर्माण झालेला जो धार्मिकता आहे, ती आपण न करत असल्यामुळे हे साऱ्या करण्याला कितपत अर्थ आहे याचा आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतः करायला सुरुवात कराल तेव्हा ते तुमच्यासाठी स्वतःसाठी असेल. आणि जेव्हा स्वतःसाठी तुम्ही स्वतः करायला सुरुवात कराल तेव्हा खऱ्या अर्थाने धार्मिकतेला आणि धर्माला सुरुवात झाली असं आपण समजू शकतो. आणि परमेश्वराला ते अपेक्षित आहे. ह्या जीवाने आपला अंतर्बाह्य बदल घडून आणला पाहिजे आणि तो अंतर्बाह्य बदल ऊर्ध्वगतीचा असला पाहिजे. त्या ऊर्ध्वगतीच्या विचारातून चांगला विचार करणं, चांगलं चिंतन करणं, चांगलंच कर्म करणं
या ऊर्ध्वगतीच्या विचारातून त्यांनी जो अंतर्बाह्य बदल आचारातून त्यागातून जो केलाय, त्यातूनच परमेश्वर या जीवाला ज्ञान आणि प्रेम देणार आहे, त्यातूनच परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. म्हणून आपण जे करतोय त्यातून खरंच आपल्याला काय भेटणार आहे आणि खरंच भेटणार आहे का, या प्रश्नांची उत्तरं जर होकारात्मक येत असतील तर नक्कीच आपण धार्मिकता करतोय, नक्कीच आपण धर्म समजून घेतला आहे असं होईल. अन्यथा अनेकांमध्ये जसं अन्य लोकांमध्ये एक भ्रम असतो किंवा नामधारकामध्ये एक भ्रम असतो, अज्ञानी लोकांमध्ये एक भ्रम असतो, तसा धार्मिकतेच्या बाबतीत किंवा धर्माच्या बाबतीत सुद्धा आपल्यामध्ये एक भ्रम निर्माण होईल आणि सर्व काही आपल्याला भेटूनसुद्धा आपल्याला काहीच न भेटल्यासारखं होईल. म्हणून वेळ गेलेली नाही. हा आपल्याला जो मिळालेला धर्म आहे, परमेश्वराने दिलेला जो धर्म आहे, तो अत्यंत अनमोल आहे, ज्याची किंमत होत नाही. जो बोध आहे तो अत्यंत अनमोल आहे, त्याची किंमत होऊ शकत नाही. परंतु त्या अनमोल अशा संधीचा फायदा, अनमोल अशा संधीचं सोनं जर करायचं असेल तर या सोनरूपी जीवनातून आपल्याला सोनरूपी जे ज्ञान आहे ते समजून घेऊन त्याच्यावरती कळत जर गाठायचं असेल तर कुठंतरी आपल्याला आपल्यापासून आणि आपल्यासाठी सुरुवात नक्की करावी लागेल. या सत्संगामध्ये तुम्ही या गोष्टीचा नक्कीच विचार कराल, चिंतन कराल आणि कुठंतरी सुरुवात कराल जी सुरुवात झालेली नव्हती. काहींनी सुरुवात केली असेल तर त्यांचं खूप खूप अभिनंदन, आणि ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी कुठून तरी केव्हा तरी कधीतरी तुम्हाला सुरुवात करावं लागणार आहे, तर आत्ताच का नाही असं म्हणून सुरुवात करा. हीच तुम्हाला मी आव्हान कराल, विनंती कराल. परमेश्वर तुम्हाला नक्कीच सहाय्य करतील. तर अशा अनेक इथून पुढे सत्संगामध्ये वेगवेगळे विषय आपल्याला येणार आहे. सर्वात प्रथम आपण जीव बघितला, देवता बघितल्या आणि प्रपंच बघितला. तर त्याच अनुषंगाने जीव, देवता, प्रपंचाच्या अनुषंगाने आपल्या साहित्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या आज आपण काही सत्संगामध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर मग परमेश्वराने सांगितलेला जो चौथा पदार्थ आहे, तो परमेश्वराचा पदार्थ म्हणजे आपल्या जीवनाचं जे टार्गेट आहे, जे आपल्या जीवनाचा जो हेतू आहे, आपल्या जीवनाचं जे ध्येय, त्यात आपण जाऊन तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याविषयी तुम्हाला जर काही नक्कीच काही कळवायचं असेल तर कळवा. या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या सांगण्यामध्ये काही गोष्टीची त्रुटी राहू शकतात, काही चुका होऊ शकतात, तर त्या नक्कीच मला कळवा. या अगोदरही काही सद्भक्तांनी मला कळवण्याचा प्रयत्न केला, कळवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यानंतरही आपण सतत या धर्माच्या अनुषंगाने आपण सातत्य ठेवावं, थोडक्यात ॲक्टिव्ह राहावं, हीच मी प्रभुचरणी प्रार्थना करेल. आणि तुम्हाला या धर्माच्या अनुषंगाने, धार्मिकता करण्याच्या अनुषंगाने जो त्याग आणि आचरणाचं जे मी आव्हान केलं, विनंती केली, त्याला तुम्ही सुरुवात करताय, त्या संदर्भात तुम्हाला शुभेच्छा देईन. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.